नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, यो न राष्ट्र स्नेहती, यो न राष्ट्र स्नेहती, न स स्नेहम क जानाती, न स स्नेहम क जानाती. म्हणजेच मित्रांनो, जो आपल्या देशावर प्रेम करत नाही तो कोणावरच प्रेम करत नाही. सुभाषितात म्हटल्याप्रमाणे देशाविषयीचं वर्णन आले, प्रेमाविषयीचे वर्णन आले. तर आजच्या विषयामध्ये आपण भारतीय आयुर्वेद शास्त्राविषयी आणि हृदयाविषयी चर्चा करणार आहोत. पाहूया आजचा विषय काय आहे. आजचा विषय आहे विना ऑपरेशन किंवा ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद. या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत हृदयाचे आजार या विषयावर. बरोबर, ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद आणि हृदयाचे आजार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत. तर स्वागत करूया वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांचं. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, सरांचं व्यक्तिमत्व आपल्याला सुपरिचित आहेच, तरी आपले जे नवीन प्रेक्षक आहेत, नवीन मित्र आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ओळख करून देतो सरांची. वैद्य समीर गोविंद जमदग्नी, आपण ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहात, आयुर्विद्येत पारंगत आहात आणि गेली 40 वर्ष आपण पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे प्रमुख यशस्वी चिकित्सक म्हणून कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात. सर श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून आपली सेवा देतात. सोबत नर्गिस दत्त मेमोरियल जे रुग्णालय आहे तिथे बार्शी येथे, तिथे प्रमुख चिकित्सक म्हणून सरांनी सेवा दिलेली आहे. आणि कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस म्हणा, वंध्यत्व म्हणा, मतिमंदित्व, गतिवंदित्व आणि जे इतर सिंड्रोम्स आहेत, अशा प्रकारच्या आजारांमध्ये यशस्वी चिकित्सा करण्याचा उपचार करण्याचा सरांचा हातखंडा आहे. सोबत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जे सिने कलाकार आहेत, नामवंत क्रीडा म्हणा, राजकारणातले म्हणा, असे नामवंत व्यक्ती सरांकडून नेहमी ट्रीटमेंट घेत असतात. आणि जेव्हा तुम्ही वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये जाल तेव्हा सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी, तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांची टीम, एक संघ तिथे कार्यरत असतो. तर त्याचा जरूर आपण लाभ घेऊ शकतो. आणि शिक्षणाविषयी देखील सरांना आवड आहे. नवीन पिढी सर तयार करतायत. सरांचा एक उपक्रम आहे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन. या उपक्रमाद्वारे सर आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना गुरुकुल पद्धतीने विनामूल्य आयुर्वेदाचं शिक्षण देतात, प्रशिक्षण देतात. सोबत सर डिजिटल माध्यमांचा देखील वापर करतात आणि देशातील परदेशातील जे आयुर्वेदिक विद्यार्थी आहेत, आयुर्वेदिकचे डॉक्टर्स आहेत, त्यांना चिकित्सा कशी करावी, कसे उपचार करावे याविषयी गुरुवचन हा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. फेसबुकवर आपण गुरुवचन चॅनलवर जास्ती माहिती घेऊ शकता, त्यांचे लेक्चर्स अटेंड करू शकता. आणि सरांचं कौतुक आणि अभिनंदन करण्याची गोष्ट अशी आहे की नुकताच म्हणजेच 20 फेब्रुवारीना सरांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार, या पुरस्कारांनी सरांचा सन्मान झालेला आहे. अभिनंदन सर. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की हा पुरस्कार भारत सरकारचे जे आयुष मंत्रालय आहे ते आणि राष्ट्रीय आयुर्वेद व्यासपीठ जे आहे, या दोन संस्थांतर्फे उत्कृष्ट जे वैद्य असतात, आयुर्वेद शास्त्रात ज्यांचं योगदान असतं, त्यांना हा दिला जातो. आणि सरांनी जे देशात परदेशात आयुर्वेदाचा प्रचार प्रसार केलेला आहे त्या योगदानाविषयी सरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत. शुभस्य शीघ्रम. पुन्हा एकदा सर कार्यक्रमात स्वागत करतो. आणि आजचा जो महत्त्वपूर्ण विषय आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचा आहे की आयुर्वेद शास्त्रानुसार म्हणजे हृदयाकडे किंवा हृदयाकडे आयुर्वेदाकडेचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? खूप छान प्रश्न विचारला निखिल. कारण आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याचं शास्त्र असंच लोकांना माहीत असतं. काविळीचं औषध, मूळव्याधीचं औषध म्हणजे आयुर्वेद, असं नाही आहे. आयुर्वेदात संशोधन भरपूर चाललेलं आहे. 12वी नंतरचा चांगला मार्क पडणारा ब्रेन आता आयुर्वेदाला मिळायला लागलेला आहे. तर हृदयाची माहिती आणि हृदयाच्या संबंधाने जे आजार उत्पन्न होणार आहेत त्याच्यासाठी ज्या वेळेला ऑपरेशन रेकमेंड केलं जातं त्या पॅथीच्या डॉक्टर्सना इतर पॅथीचा अभ्यास असायची काही गरज नाही आहे. आणि त्यामुळे ते ऑपरेशन करून घ्या तातडीनं असं सल्ला जरी देत असले तरी तुमच्या घरी कोणालाही थोडंसं मोठं दुखणं जरी आलं तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर
ॲलोपॅथिक डॉक्टरांनी एका वैद्याचा निश्चित सल्ला घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला त्या शास्त्रातलं जे काही वेगळेपण आहे ते लक्षात येऊ शकतं आणि त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो, रुग्णाला होऊ शकतो, समाजाला होऊ शकतो आणि पर्यायाने आपल्या देशाला होऊ शकतो. तर हृदय असं म्हटलं की त्याच्यात 3 गोष्टी आहेत. याचा अर्थ हरती अशा पद्धतीने शरीरातलं जे रक्त आहे ते स्वतःकडे खेचून घेण्याची जी प्रक्रिया ती त्या हरती या शब्दामध्ये आपल्याला अभिव्यक्त होते. ददाती म्हणजे आपल्याकडे असलेलं रक्त जे आहे ते पुन्हा शरीराला देणं हा प्रकार जो आहे तो त्याच्यामध्ये घडतो. आणि म्हणजे यच्छती, गती जी आहे रक्ताची त्याच्या अनुरोधाने हा शब्द आलेला आहे, असा हृदय या शब्दाचा अर्थ आहे. पुरुषांचं हृदय जे असतं ते साधारण 300 ग्रॅम एवढं असतं आणि स्त्रियांचं हृदय 250 ग्रॅमचं. म्हणजे पुरुष हे हृदयाने मोठे असतात असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. हृदय हे एक मर्म आहे. 3 मर्मांच्यापैकी मस्तिष्क, हृदय आणि वृक्क किंवा बस्ती ही 3 मर्म सांगितली आहे. त्रिमर्मी अध्याय आणि त्रिमर्मी सिद्धी अध्याय असा चरक संहितेमध्ये 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे. आणि या तिघांचं एकमेकांशी कनेक्शन असतं. मेंदूचा डॉक्टर वेगळा, हृदयाचा वेगळा आणि वृक्काचा वेगळा ही आत्ताची धारणा आहे. रिडक्शन सायन्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये हे घडतं. पण वैद्याला या 3.5 हाताच्या देहामधल्या प्रत्येक गोष्टीचा एकमेकांशी असलेले संबंध बघायला लागतो. तर आज हृदयाचं प्रकरण आपण बघताना आपल्याला मस्तिष्क टाळून चालत नाही आणि वृक्काकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ही गोष्ट याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. हृदयाची उत्पत्ती जी आहे ती साधारण 5व्या-6व्या आठवड्यामध्ये ठोके सुरू होतात आणि 4थ्या महिन्यापर्यंत गर्भावस्थेमध्ये हृदय तयार होत असतं. या हृदयाच्या ठिकाणी अष्टबिंदुआत्मक ओज नावाची एक गोष्ट सांगितली आहे. ओज म्हणजे असा निचोड चांगला प्रसादरूप अशी सुंदर घटना की जी या सप्तधातूंच्यातनं तयार होते. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आणि त्याचा अर्धांजली प्रमाणाचं एक ओज संपूर्ण शरीरात फिरत असतं आणि 8 किंवा 6 थेंबाचं जे सांगितलेलं आहे ते आपल्या हृदयामध्ये असतं. आणि त्याचा थोडासा जरी नाश झाला तरी मनुष्य जो आहे तो मरतो. इतपत जबरदस्त प्रकरण जे आहे ते त्या ओजाच्या हिशोबाने आहे. व्यान नावाचा जो वायू आहे जो संकोच आणि विस्ताराला कारणीभूत आहे तो हृदयाच्या ठिकाणी आहे. प्राण आणि अपान ही 2 आत्मलिंग सांगितलेली आहेत, म्हणजे लक्षणं सांगितलेली आहेत. तर हे प्राण आणि अपान जिथं वरच्या बाजूला एकत्रित येतात किंवा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात त्याला दहराकाश असं म्हटलं जातं. त्या आकाशामध्ये चिदाकाश वगैरे तुम्ही जसं ऐकलं आहे ना तसं हे दहराकाश आहे आणि तिथं ह्या हृदयाची जी उपस्थिती आहे ती असते. तर हा हृदयाचा जो भाग आहे तो रस व स्रोतसाची आणि रसाशी संबंधित आहे. आहार सेवन केल्यानंतर रसधातू जो तयार होतो त्याचा हृदयाशी आपल्या अगदी जवळचा संबंध आहे. हे होत असताना आपल्या हृदयाच्यामध्ये पंचमहाभूत सूक्ष्म रूपांनी आहेत. बुद्धी किंवा महतत्व म्हणजे चेतनेची जी वृत्तीरूप बुद्धी आहे ती आपल्या हृदयामध्ये असं ग्रंथकार सांगतात. म्हणजे जसं चक्र असतं आणि त्याच्या आरे असतात ना तशा पद्धतीने ह्या सगळ्या घटना 10 धमन्या वगैरे हृदयाच्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे तुमचं पोट जर बिघडलं तर तुमचं हृदय जे आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहत होऊ शकतं. त्यामुळे खुद्द हृदयाचा आजार आणि इतर गोष्टींचा हृदयावरती झालेला परिणाम म्हणून उत्पन्न झालेले हृदयाचे आजार असे 2 महत्त्वाचे प्रकार जे असतात ना ते आपल्याला करायला लागतात. मनाची उपस्थिती, चेतनेचं स्थान हे सुद्धा हृदय म्हणून सांगितलेलं आहे. तर हे सगळं लक्षात घेतल्यानंतर हा अवयव किती महत्त्वाचा आहे हे एकंदरीत आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणं हे सहज शक्य आहे. आता ह्या हृदयाचा जो नर्व सप्लाय असतो ना तोही आपल्याला बघणं गरजेचं आहे. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक अशा 2 नर्व सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असतात. तर सिम्पॅथेटिक जो नर्व सिस्टीमचा पाठीच्या मणक्यातला भाग आहे तो पाठीच्या मणक्यातला 3ऱ्या ते 5व्या मणक्यापर्यंत जे प्रकरण आहे तिथनं उत्पत्ती ज्या मज्जातंतूंची आहे त्याचा हृदयाला असलेला सप्लाय असतो. तुम्ही म्हणाल हे कशासाठी आम्हाला तुम्ही सांगताय. तर असं होतं की ह्या सगळ्या गोष्टीचा आयुर्वेद चिकित्सेमध्ये वापर करतो. आनाचक्राचं जर हृदयावरती कंट्रोल असेल आणि आनाचक्राच्या ठिकाणी जर तुम्ही निशामरीच लेप म्हणजे मिऱ्याचा आणि हळदीचा लेप जर पाठीवरती सुरू केला तर कंजनायटल ॲनॉमलीज ज्या असतात हृदयाच्या त्या आणि हृदयाचा व्यास किंवा बूट शेप हार्ट होणं वगैरे अशा अनेक गोष्टी आपण कव्हर करू शकतो असतो. हा चिकित्सेचं जे रिफ्लेक्शन आहे ते त्याच्यामध्ये येत असतं. पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम जी आहे त्यातली व्हेगस नर्व नावाची जी आहे जी आपल्या मेंदूमध्ये ब्रेन स्टेममध्ये मेड्युला ऑब्लांगेटा नावाचा भाग आहे तिथनं ती खाली येते आणि 2/3 पाथवे जो आहे ना आपल्या अन्ननलिकेचा तो त्यांनी किंवा प्राणव स्रोतस आणि अन्नव स्रोतस त्यांनी व्यापलेला असतो. तर ह्या वेगस नर्वकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं असतं. सेन्सरी आणि मोटर असे दोन्ही फायबर्स त्याच्यामध्ये मिक्स नर्व आहे ही आणि त्यामुळे मस्तिष्कावरती काम करून आपण हृदयाचं आरोग्य कसं सुधारू शकतं हे सुद्धा आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. म्हणून हा सगळा प्रपंच आहे की ही माहिती जी आहे ती वैद्यांना, आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना, सामान्य लोकांना आणि सुशिक्षित बुद्धिमान लोकांना दुसऱ्या पॅथीचा विचार करत असताना या सगळ्या गोष्टीचा आयुर्वेद कसा विचार करतो, आयुर्वेदाचा टेक काय आहे
हे समजण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. तर ह्याच्यामध्ये असं होतं की रसधातू जेव्हा आपण हा लक्षात घेतो आणि त्याची हृदयाची उत्पत्ती आयुर्वेद लक्षात घेतो ना, त्यावेळेला तो प्रसादरूप कफ आणि रक्त याच्यापासून उत्पन्न झालेला अवयव आहे. शरीरामध्ये वरच्या बाजूला कफ आहे, मधल्या बाजूला पित्त आणि खालच्या बाजूला वात आहे. असं असेल तर रक्त आणि कफाचं आरोग्य चांगलं ठेवलं तर हृदय चांगलं होणार आहे, हे कुठेतरी लक्षात आलं पाहिजे. तर पाणीपुरी खाल्ली आहे, भेळपुरी खाल्ली आहे, कधीतरी ही गोष्ट वेगळी आहे. पण वारंवार तुम्ही जर हे करायला लागलात तर हृदयातला रक्त हा जो भाग आहे आणि पित्त हा जो भाग आहे हा विकृत होतो, हे कुठेतरी तुमच्या लक्षात पाहिजे. कफ वाढवणाऱ्या अनेक गोड गोष्टी आहेत त्या आपण खूप खात असतो, त्याचा हृदयाशी संबंध आहे, हे कुठेतरी लक्षात यायला पाहिजे. म्हणून हृदयाची उत्पत्ती ही रक्त आणि कफापासून होते, हे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे या सगळ्या ज्ञानाचा वापर आपल्याला प्रिव्हेन्शनसाठी आणि ट्रीटमेंटसाठी होणार आहे, म्हणून हा सगळा भाग जो आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. तर असं हे हृदय जे आहे ते आपल्या शरीरामध्ये अव्याहत काम करत असतं आणि हे अव्याहत काम करत असताना आपल्या शरीरामध्ये हृदयाचे जे वेगवेगळे आजार उत्पन्नात ते दोन पद्धतीने आपल्याला बघता येतात. स्ट्रक्चरल किंवा फंक्शनल काही गोष्टी विकृत व्हायला लागल्या तर आपलं हृदय जे आहे ते आजार उत्पन्न करायला लागतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या घटनांच्यावरती व्हायला लागतो. तर हा जो भाग आहे त्याच्याबरोबरीने हृदयाचे आजार हे कोणत्या प्रकारचे असतात हे बघणंही खूप गरजेचं आहे. तर हृदयाच्या मसल्सचे आजार, हृदयाच्या व्हॉल्व्सचे जे आजार असतात ते, त्याच्याबरोबर हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार, आतमध्ये जे वेगवेगळे नोड्स असतात, ए व्ही नोड किंवा एस ए नोड वगैरे, त्याच्याशी संबंधित काही आजार असतात ते लक्षात घ्यायला लागतात. व्हॉल्व्सशी संबंधित आजार लक्षात घ्यायला लागतात. हृदयाची जी गती आहे ती अनियमित होणं आणि ॲरिथमिया जे आहेत ते लक्षात घ्यायला लागतात. हृदयाचा व्यास होणं, रक्तवाहिन्यांचा व्यास होणं, ॲन्युरिझम होणं, हा प्रकार लक्षात घ्यायला लागतो. जन्माला येत असताना बाळाच्या शरीरामध्ये काही विकृती आहेत, हे कंजेनेटल ॲनॉमलीमध्ये येतं. वियोनी विकृताकारा जयंते विकृत ही मलई असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरातले स्त्री आणि पुरुषांचे त्रिदोष हे बिघडलेले असतील आणि जर तुम्ही चान्स घेतलेला असेल, IgG IgM पद्धतीचे जे जंतू तुमच्या रक्तामध्ये असतील, टॉर्ची टेस्ट पॉझिटिव्ह असेल, घरी कुत्री मांजरी तुम्ही पाळलेली असतील लग्न झाल्यानंतर आणि तुम्हाला मुलं होताना ॲनॉमली जे येतात त्याचा संबंध त्याच्याशी असतो, या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तर अशा कंजेनेटल ॲनॉमलीचा प्रकार येतो. 40 वर्षात मी असे अनेक पेशंट बघितलेत की ज्यांना हृदयाच्या आतमध्ये गाठी उत्पन्न होतात आणि बऱ्याच वेळा त्या बिनाईन आणि बऱ्याच वेळा त्या मॅलिग्नंट असतात. बऱ्याच वेळा इतर ठिकाणचा कॅन्सर सगळीकडे जसा पसरतो तसा हृदयामध्ये पसरत असतो, तिथं वाढत असतो. तर ह्या पद्धतीचे वेगवेगळे जे आजार आहेत, हार्ट फेल्युअर आहे, करोनरी ब्लॉकेज आहे, तर व्हॉल्व्सशी संबंधित ज्या गोष्टी बघितल्या, हायपोट्रॉफी बघितल्या, हे सगळे प्रकार जे हृदयाचे आहेत ना ते आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. आणि त्याच्यासाठी जेव्हा ऑपरेशनची पाळी येते त्यावेळेला जरा थांबा, विचार करा आणि आयुर्वेद काय करू शकतो हे बघणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून हा लेखाचा किंवा आपल्या आत्ताच्या व्याख्यानाचा प्रपंच आहे. तर हे एकंदरीत प्रकरण लक्षात घेऊन त्याच्या पद्धतीने हे पुढचं जे व्याख्यान आहे ते तुम्ही ऐकावं असं मला वाटतं आहे. फारच सुंदर सर मार्गदर्शन करत आहात. आणि मित्रांनो, आपला एक नवीन विचार आणि नवीन अशी संकल्पना आज समजून घ्यायची सरांकडून. सर, तुम्ही मगाशी बोलताना मस्तिष्क आणि वृक्क म्हणजेच किडनी आणि हृदयरोग याचा काय संबंध आहे त्याविषयी थोडं आम्हाला सविस्तर कृपया सांगा. म्हणजे कसं आपण कसं होतं, 3 मर्म सांगितलेले आहे आणि मर्मांच्या ठिकाणी प्राण असतो. मारईन ती मर्माने, मर्माला आघात झाला की माणूस मरतो आणि सद्य प्राणहराची मर्म आहेत. तर हृदयाचं काम व्यवस्थित जर झालं नाही तर वृक्कावरती त्याचा परिणाम येतो आणि वृक्क खराब व्हायला लागल्यानंतर रक्तामध्ये जी विषय लागतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो आणि त्याच्यावर मस्तिष्कावरती होत असतो. म्हणून या 3 मर्मांचा एकत्रित विचार जो आहे ना तो आयुर्वेदाने केलेला आहे. आणि प्राण ही शक्ती जी आहे ती आपल्या या 3 मर्मांच्या ठिकाणी आपल्याला दिसते. 107 मर्म आहेत, त्यापैकी ही 3 प्रधान मर्म आहेत. आणि कोणत्याही मर्माचं रक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. मर्मावरती होता येईल तेवढं शस्त्र लावू नये. मेंदूचे ऑपरेशन्स, हृदयाचे ऑपरेशन्स आणि वृक्काचे ऑपरेशन करताना किंवा ब्लॅडरचे ऑपरेशन करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे. आणि आयुर्वेद त्याच्यासाठी काय करू शकतो हे वैद्याचा सल्ला घेऊन विचारायला पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. ऑपरेशन करायची पाळी आलीच तर प्री ऑपरेटिव्ह काय करायचं आणि पोस्ट ऑपरेटिव्ह काय करायचं हेही आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे. सुश्रुत संहिता हा ग्रंथ शल्य विज्ञानासाठी किंवा ऑपरेशनसाठीच प्रसिद्ध आहे. प्लास्टिक सर्जन जे होते पहिले ते आपले सुश्रुताचार्य आहेत. हे जर लक्षात घेतलं तर ऑपरेशनच्या क्षेत्रामध्ये आयुर्वेद काय करू शकतो. ऑपरेशन हे शेवटी स्किल आहे, पण प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह काय करायला पाहिजे हे याच्यावरनं आपल्याला स्पष्ट होतं. तर तुमच्या हृदयाशी संबंधित आजार आहे आणि ऑपरेशन होणार आहे तर तुमच्या मेंदूला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे आणि वृक्काला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. अन्यथा त्याचा परिणाम म्हणून किडनी फेल्युअर किंवा ब्रेनमध्ये स्ट्रोक असं बऱ्याच वेळा जे घडतं त्याचं कारण लक्षात येत नाही. तर प्राण या शक्तीने हे जोडले गेलेलं प्रकरण आहे आणि मर्म आहे ती, म्हणून आपण त्याचा विचार जो आहे तो ह्या पद्धतीने करतो.
फारच सर सुंदर तुम्ही मार्गदर्शन करण्यात महत्त्वपूर्ण विषय हृदय, मस्तिष्क आणि वृक्क म्हणजे किडनी तिन्ही VIP आहेत. तर शस्त्रक्रिया करण्याआधी विचार आयुर्वेद काय सांगतं ते पण आपण विचारात घेतलं पाहिजे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॉलिडे डॉक्टर. आणि आज ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद या मालिकेतली आपण हृदयरोग याविषयी चर्चा सुरू आहे. आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर आपल्यासोबत आहेत. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे आयुर्वेदशास्त्राच्या महासागरातून सर आपल्यासाठी निवडक असे मोती आणतात, म्हणजेच काही टिप्स आणतात. तर टिप्सने सुरुवात करूया. फोन्स रेडी ठेवा फोटो काढायला आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी. तर पहिली असा टिप आहे, इरिमेदादी तेल हिरड्यांना, दातांना, जिभेला, टाळूला चोळून लावून चुळा भराव्यात. हा प्रयोग सकाळ संध्याकाळ 2 वेळा करता येतो. याबरोबर खदिरादी गुटी चघळण्यासाठी वापरायची आहे. प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींनी हा प्रयोग केल्यास ऐकण्याची शक्ती उत्तम सुधारते. ऐकण्यासाठी वाढवण्यासाठी सुधारण्यासाठी महत्त्वाची पूर्ण टिप आहे. दुसरी टिप अशी आहे, त्वचा रोगाशी निगडीत आहे. तूरक तेल म्हणजेच कडू कवठाचे तेल वैद्याच्या सल्ल्याने सकाळ संध्याकाळ 5-5 थेंब वापरल्यास गळ्यापासून वर डोक्यातील व चेहऱ्यावरील त्वचा रोग नष्ट होतात. यासोबत पोटात मिठाचे जे प्रमाण आहे ते कमी घेतल्यास जास्त फायदा होतो. तर महत्त्वपूर्ण अशा टिप्स आहेत. अपेक्षा आहे की तुम्ही फोटो काढला असेल किंवा ऑडिओ रेकॉर्ड केला असेल. डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला हृदयरोगाविषयी सांगत होतात, तर या हृदयरोग होण्यामागची कारणं काय असू शकतात? खूप महत्त्वाची कारणं आहेत आणि ती लक्षात घेणं खूप गरजेचं काय आहे. तर भारतामध्ये जे मृत्यूचं प्रमाण दरवर्षी होतं ना, त्याच्यातले वेगवेगळी जी कारणं आहेत त्याच्यामध्ये 28% कारण हे हृदरोग आहे. हृदयाच्या आजारांच्यामुळे लोक मरतात आणि 18 मिलियन लोक जवळजवळ जगातले दरवर्षी या आजाराने मरत असतात. म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की किती पोटेन्शियल ह्या आजाराचं आहे, कारण हे मर्म आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणून हा प्रकार घडतो. तर असं असताना त्याची कारणं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या कारणांचं निराकरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. संक्षिप्तः क्रियायोगो निदान परिवर्जनम, म्हणजे कोणत्याही आजाराचं कारण थांबवलं की तो आजार कमी व्हायला स्वभाव परमादाने आपाप निसर्गाने सुरुवात होत असते. शरीर हे बिचारे इतकं प्रयत्न करत असतं स्वतःला बरं करायचं, पण आपल्या तोंडातली जी जीभ आहे ना ती गप बसून देत नाही, बोलण्यासाठी सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा. तर कलियुगाचं वर्णन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिस्नोदर पारायणाची संस्कृती कशी होईल हे गुरुचरित्रासारख्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर जिभेवरचं कंट्रोल हे दोन्ही हिशोबाने खूप महत्त्वाचं आहे लोक, आणि हृदयाच्या आजारासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की तिखट खाणं हे बऱ्याच लोकांना झणझणीत आवडतं. विदर्भामध्ये किंवा कोल्हापूरच्या साईडला खूप तिखट लोक खातात, मिरच्या वगैरे खातात, ठेचा खातात. तर हे तिखट खाणं 2 पद्धतीने त्रासदायक होतं. शरीरातला शुक्रधातू पुरुषाचा जो आहे ना तो नष्ट करण्यासाठी तिखट अतिशय बेकार पद्धतीने उपयोगी पडतं.
आणि दुसरं शरीरातलं ओज त्यांनी कमी होतं आणि हृदयाचे विकार त्यांनी उत्पन्न होतात. तर तिखट खात असताना हा डोक्यामध्ये कुठेतरी सेन्स पाहिजे की आपण काय मर्दुमकी करतोय तिखट होऊन, असं काही नाही आहे. उलट आपला मर्दुमकीचा जो टेंबा आहे तो नष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि शुक्र नष्ट होतं त्यांनी. तर शुक्र हा शरीरातला असा घटक आहे, पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शरीरात सुद्धा तो असतो की जो शरीरात टिकला गेला तर ओज वाढतं, तुमची बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली काम करते, आयुष्य वाढतं, तुमची करिअर चांगली होते, तुमच्या चेहऱ्यावरती इतकं तेज येतं की तुम्ही जर एखाद्या खोलीत कुणाच्या भेटायला गेला तर आप आहे बहार आई अशी अवस्था उत्पन्न होते. तर हे शुक्र नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या तिखटामध्ये आहे. मरणम बिंदू पातेनं जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदेहे तावत कालस्य भयंकुता असं म्हटलेलं आहे. इतकं ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आधुनिक शास्त्र हे फारसं मानत नाही. लाळ जशी सुटते, पॅनक्रियाचे जसे रस असतात आमायलेज वगैरे, किंवा वृषण ग्रंथीचं काम त्याच पद्धतीने होतं असं ते धरतात. तर किती वेळा मैथून कर्म झालं तरी चालेल, किती शुक्र बाहेर पडलं तरी चालेल, ही त्यांची पद्धती आहे. पण आध्यात्मिक शास्त्राचा वसा घेतलेला भारत आणि आयुर्वेदीय शास्त्र याच्यामध्ये या शुक्राला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाळ निघाली की आपण गिळतो, शरीर ती वापरतं. पॅनक्रियाजमधले रस निघाले तर शरीर ते वापरतं. ओव्हरीमधले रस निघाले तर शरीर ते वापरतं. यांच्या सगळ्यांची हिस्टॉलॉजी सेम आहे, वृषणाचीही सेम आहे. पण वृषणातनं निघालेले शुक्र हे बाहेर पडते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मरणम बिंदू पातेन असं म्हटलेलं आहे. हे मी एवढं जोरात का सांगतोय तर तिखट कमी करा आणि हृदयाच्या आजारापासून दूर राहा असं म्हणण्यासारखी पाळी आहे. तर आहारातला हा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. अति तिखट खाणं, अति खारट खाणं. 1 ग्रॅम मीठ आहे ते 60 ग्रॅम पाण्याला धरतं आणि 61 ग्रॅम वजन वाढतं. आणि वॉटर रिटेशन वाढल्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, इन्फ्लेमेशन जी आहे ती वाढतात, चिंता, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीने वाढतं. याच्याबरोबरीने तुम्ही दारू पित असाल, तंबाखू खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन्स होतात. भय, चिंता, क्रोध हे सगळे शरीरपूजा आहेत ना, ते तुम्हाला हृदयाच्या आजाराने खूप त्रासदायक असा परिणाम करत असतात. ह्याच्याबरोबरीनं अयोग्य पद्धतीने तुम्ही पंचकर्म केलेलं असेल, वमन चुकीचं झालं, विरेचन चुकीचं झालं तरी तुमच्या शरीरात हा आजार उत्पन्न होतो. खूप कर्षण करणाऱ्या गोष्टी, हृदयावरती मार लागणं, त्याच्याबरोबर अतिव्यायाम करणं किंवा व्यायामाचा पूर्णतः अभाव असणं, ही प्रकरणं खूप त्रासदायक आहेत. झोप जी प्रॉपर व्हायला पाहिजे ती जर तुमची झाली नाही तर त्याचा परिणामसुद्धा तुमच्या शरीरावरती असाच येतो. तर अशीच काही इतर प्रकरणं आहेत आजाराची की ज्याचा परिणाम आपल्या हृदयावरती हृदयाच्या रोगाचं कारण म्हणून घडत असतात. तर तेही आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे जुलाब खूप होणं किंवा उलट्या खूप होणं. आमदोष म्हणजे अजीर्ण आहे, आधी जेवलेलं आहे आणि नंतर पुन्हा थोड्या वेळाने जेवण अध्यशन करणं ज्याला आपण म्हणतो तो प्रकार आहे. मधुमेहासारखा आजार आहे, रक्तदाबासारखा आजार आहे. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तामध्ये वाढणं हे एक कारण धरलं जातं. पण कोलेस्ट्रॉलचा फार बाऊल करणं हे सुद्धा आता योग्य नाही, कारण त्याच्याविषयी तसा रिसर्चही झालेला आहे. ब्रेनची डेव्हलपमेंट चांगली राहणं आणि ब्रेन ॲट्रोफी न होण्यासाठी कोलेस्ट्रॉल उपयोगी पडतं, चांगलं वाईट दोन्ही. आणि रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांच्या इंजुरीज ज्या आहेत ना ते सुद्धा कोलेस्ट्रॉल भरून काढत असतं. त्यामुळे उठसूट कोलेस्ट्रॉल कमी करणारं औषध घ्यावं का असा प्रश्न हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतो. स्थूलपणा आहे, मूळव्याधीचा त्रास होतो आहे, ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, रुमॅटॉइड आर्थरायटिससारखा आहे किंवा लिपससारखा आजार तुमच्या शरीरामध्ये आहे. तर ह्याचा परिणाम जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात हृदयाच्या आजाराच्या हिशोबाने होतो. संसर्गजन्य जे विकार आहेत ना त्याचा परिणाम आपल्या हृदयावरती खूप मोठा होतो. पुरुषांना हृदयाचे आजार हे जास्ती होतात, स्त्रियांना फारसे होत नाहीत. कारण दर महिन्याला डिटॉक्सिफिकेशन हे मासिक रजस्रावाच्यातनं होत असतं आणि त्यामुळे स्त्रियांना हृदरोग हे फारसे होत नाहीत. पण रजोनिवृत्ती आली की हृदयाचे आजार जे आहेत ते स्त्रियांनाही तेवढेच मोठ्या पद्धतीने होतात. प्रौढ लोकांना हे सगळे आजार जास्ती होतात. आणि गर्भावस्थेमध्ये जर चुकीचं वागणूक केली गेली आणि स्त्री आणि पुरुष बीज जर खराब असतील ना तर कंजनाइटल ॲनोमॅली जे आहेत अशा पद्धतीनेसुद्धा हृदरोग जो आहे तो आपल्याला दिसतो. तर ही काही कारणं आपण बघितली की जी आपण टाळू शकतो अशी आहेत, ती आपण टाळायची. अनुवंशिकता असेल तर बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार करायचे, म्हणजे पुढच्या पिढीमध्ये अनुवंशिकता कमी येण्याची शक्यता असते. तर म्हणून हा कारणांचा वापर आपण केला. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, नवी मुंबईहून फोन आहे. जयश्री ताईंचा फोन आहे. नमस्कार जयश्री ताई, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हां, मला असं विचारायचं होतं की आपण समजा जिने वगैरे असे चढतो, एक 5-6 समजा जिने आपण 5-6 मजल्यावरपर्यंत आपण जिने चढतो, तेव्हा आपल्याला जर समजा दम लागला नाही तर आपण असं समजायचं का की आपलं हृदय व्यवस्थित आहे म्हणून? आणि दुसरा एक प्रश्न होता की काही जण कोल्ड्रिंक वगैरे पितात किंवा असं बाहेरचं जे खाणं आहे पिझ्झे, बर्गर, त्यांनी हृदयाला त्रास होतो का? म्हणजे सकाळी जर समजा आपण व्यायाम वगैरे केला, रोजचं सकाळचा आणि संध्याकाळचा मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक असेल तरी पण त्रास होऊ शकतो का?
आणि तुम्ही खूप छान बोलताय. हो. तर आम्ही हा कार्यक्रम तुमचा नेहमीच बघतो. धन्यवाद धन्यवाद मॅडम. आपल्या प्रश्नासाठी छान प्रश्न आहे सर, काय मार्गदर्शन करणार? खूप सुंदर प्रश्न विचारला त्यांनी. 9 पायऱ्याचे जिने साधारण 10 इंचांची उंची असलेले असे जर 5-6 चढलेले असतील तर हृदयाच्या संबंधाने रक्तवाहिन्यांशी संबंधित जे आजार आहेत ते आणि वॉल्वशी संबंधित आजार कमी असण्याची शक्यता आहे. पण कंडक्शन नावाचा जो भाग असतो, जे विजेचं जे कंडक्शन असतं तसं हृदयातलं जे विद्युत कंडक्शन आहे ते केव्हाही त्रासदायक होऊ शकतं आणि हार्ट फेल वगैरे होऊ शकतो. पण 2 जिने चढलेले आहेत, 9चे 18 पायऱ्या चढलेल्या आहेत आणि 2 मिनिटात जर हृदयाच्या गतीचा वेग जर नॉर्मल आला तर तुम्ही बऱ्यापैकी नॉर्मल असता असं एकंदरीत आहे. पण त्याच्याबरोबर तुमचं बॉडी मास इंडेक्स जे आहे ते आधुनिक शास्त्र बघत असतं आणि ते 25च्या आत जर तुमचं बॉडी मास इंडेक्स असेल तर खूप चांगली आहे असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. आयुर्वेदाचा टेक थोडा वेगळा आहे. उभं राहिल्यानंतर जेवढी उंची आहे तेवढी हात पसरल्यानंतर लांबी पाहिजे, त्याला आयाम आणि विस्तार असं म्हणतात. ते जर व्यवस्थित असेल ना तर एखादा माणूस थोडा जाड वाटला किंवा बारीक वाटला तरी फारसं काही बिघडत नाही. पण तरीसुद्धा कार्शमेवम वर्म स्थूल्यात नाही स्थूलस्य भेषजम असं म्हटलेलं आहे. कधी तुम्ही बारीक असणं हे चांगलं आहे, जाड माणसाला औषधं फार कमी असतात. आता राहता राहिला प्रश्न जो आहे तो ह्या अशा प्रकार दम लागतो आणि 2 मिनिटात तो नॉर्मल येत नाही, वय 40च्या पुढं आहे, तर मग तुम्ही काही काळजी घेणं हे गरजेचं आहे. आता कोविडच्या वॅक्सिनेशनचा परिणाम, कोविड झालेल्याचा परिणाम, कोॲग्युलोपॅथीच्या हिशोबाने रक्तवाहिन्यांच्यामध्ये गुठळ्या तयार होणं आणि त्या मांसामध्ये, हृदयाच्या मांसामध्ये त्या गुठळ्या ज्या आहेत त्याचा एम्बोलिझम होऊन डान्स वगैरे करताना बरेच लोक जे मरताना दिसतात ना ते त्याचं कारण आहे. तर हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण हृदयाला सक्षम कसं करावं. तर आता ओघाने हा विषय निघाला म्हणून तो निराकरण त्याचं करतो. चिकित्सेमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये आपण हा भाग बघणारच आहे. जेव्हा जीवाच्या आकांताने मरणाच्या भीतीने हरण धावत असतं आणि त्याच्यामागं वाघ किंवा सिंह लागलेला असतो ना, त्यावेळेस त्याच्या हृदयाचे ठोके हे 280पर्यंत जातात. आणि जर ते हरण वाचलं, समजा मेलं नाही त्या वाघाकडून वगैरे, तर एका मिनिटामध्ये त्याचे हृदयाचे ठोके पुन्हा नॉर्मलला येतात. म्हणजे त्याच्या शरीरातल्या हृदयाचा अस्थिधातू धारण करणारा जो आहे, हाडच दिसायला पाहिजे हृदयात असं नाही आहे, धारण शक्ती जिथं आहे ते धारणा धातवा म्हटलेलं आहे आणि धारण कर्म हे अस्थिचं सांगितलेलं आहे. तर ते हृदय एवढं बलवान असतं, तर त्यासाठी हरिण कापून त्याचं हृदय खायचं नाही आहे. त्याच्या शरीरातले जे पार्थिव भाग आहेत ना ते वापरायचे आहेत. हाडं वापरता येतात, खूर वापरता येतं. हाडं वापरायची तर तुम्हाला प्राणी मारायला लागतो, खूर वापरायचं म्हणतं तर सतत जमिनीशी त्याचा संबंध असतो. आणि नखामध्ये ख म्हणजे आकाश नसतं, त्यामुळे दहराकाश तयार झालेलं हृदयासाठी त्याचा उपयोग होत नाही. मग काय राहिलं, शिंग गळून पडतात, ते शिंग आणायचं आणि ते उगाळून रोज 21 दिवस पोटात दुधावरती घ्यायचं आणि रोज थोडं थोडं चालण्याचं प्रमाण वाढवायचं. तर तुमच्या हृदयामध्ये हरणाच्या हृदयाचे गुण येतात आणि व्हॅस्क्युलर आणि व्हॅल्व्युलर डिसीज जे आहेत त्याच्यामध्ये अप्रतिम फायदा होतो. मधुमेह असलेल्या लोकांना प्लक्ष नावाची एक वनस्पती आहे, नंतर मी ती दाखवणार आहे तुम्हाला जमल्यास, आणि ते वापरणं हे गरजेचं असतं. तर हे करावं. बाहेरचं खाणं चुकीचं आहे, त्याच्यामध्ये तेल खूप असतं, जळलेला कार्बन असतो जो कॅन्सर उत्पन्न करू शकतो आणि विदाह उत्पन्न झाल्या कारणानं तुमचं ग्रहणी बिघडते. ग्रहणी म्हणजे लहान आतड्याचा वरती त्याचा वाईट परिणाम येतो. यकृतावरती त्याचा परिणाम येतो. यकृत हे चिखलासारखं आहे, तिथून रक्तवाहिन्या वरती येतात आणि पुंडरीकेण सदृशम हृदयस्य अधोमुखम असं म्हटलेलं आहे. कमळासारखं आपलं हृदय असतं. तर यकृत बिघडायला लागलं की आपलं हृदय बिघडतं, ह्याचं ते कारण असतं. तर बाहेरचं खायला नाही पाहिजे. खात असाल तर 15 दिवसातून एकदा एकादशीचा उपवास करून पूर्ण लंघन करायला पाहिजे. तरुण वयामध्ये तुम्ही च्यवनप्राश खाताय, माफक व्यायाम करताय आणि थोडं इकडं तिकडं खाल्लं म्हणून बिघडत नाही. पण घाण खाल्लेलं जे आहे ते त्रास देतच आणि शरीरात ते घटक झाले की जिभेला त्याची चटक लागते, घरचांना गोड लागत नाही आणि आजार वाढत जातात. तर त्यामुळे हे न करणं बरं. फारच सुंदर सर मार्गदर्शन दिलं. सरांनी छान उपमा पण दिला जेणेकरून आपल्याला महत्त्वाचं काय आहे ते अधोरेखित होईल. सर, तुम्ही आम्हाला कारणाविषयी सांगितलं, कृपया आम्हाला लक्षणांविषयी कसे ओळखायचे, हृदयरोग त्याविषयी पण कृपया सांगा. कसं होतं, व्हॉल्वशी संबंधित काही आजार असेल ना तर त्याच्या स्टेनॉसिस किंवा रिअर्जिटेशन म्हणजे गळती वगैरे असते. तर ह्या लोकांना जेव्हा त्रास होतो असतो ना तर ते आडवे झोपले की त्यांना दम जास्ती लागणं हा प्रकार बऱ्याच वेळा घडतो आणि शार्प शूटिंग पेन त्यांना होत असतं. तर ॲन्युरिझमसारखा आजार असेल तर त्याच्यावर पाठीच्या मणक्यामध्ये सुद्धा मागच्या बाजूला दुखत असतं. तर ही वेगळी लक्षणं ज्यावेळेला जाणवतात आणि मग हृदयाशी संबंधित काही घटना असतील ना तर तुम्हाला ह्या 2 आजारांची लगेच शंका येणं गरजेचं असतं. मग ह्याच्याबरोबर जी इतर लक्षणं असतात ना त्याच्यामध्ये हृदयाच्या ठिकाणी शून्यत्व वाटणं, म्हणजे हृदय आहे का नाही असं वाटणं, हृदग्रह, छातीत ताणल्यासारखे वाटणं, हृददाह म्हणजे आतमध्ये तिथं जळजळ झाल्यासारखे होणं, हृदभेद म्हणजे फोडल्यासारख्या वेदना ज्या आहेत त्या हृदयाच्या ठिकाणी होतात. बऱ्याच वेळेला हृदय गौरव म्हणजे
छातीमध्ये एका बाजूलाच खूप जडपणा आहे असं वाटतं. कात्रीने कापल्यासारख्या वेदना बऱ्याच वेळा होतात. अंजायनाचं जे पेन असतं ते डाव्या बाजूने आपल्या डाव्या हातात जातं, करंगळीपर्यंत जातं, पण बऱ्याच लोकांना ते मानेमध्ये आणि जबड्यामध्ये जातं आणि बऱ्याच लोकांना डाव्या बाजूचा फक्त दात दुखत असतो. तर तो साधा दात दुखतो असं समजू नका तुम्ही. तो दात दुखत असताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, विनाकारण घाम येत असेल आणि छातीमध्ये जर तुम्हाला डिस्कम्फर्ट वाटत असेल ना, तर लगेच तुम्ही तपासणी करणं हे खूप गरजेचं असतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 45 ते 50च्या पुढे तुमचं वय गेले आणि तुम्हाला हृदयाशी संबंधित काही घटना झाली तर लगेच एकदम लाईफ थ्रेटनिंग बऱ्याच वेळा होत नाही. जे स्मोकिंग करत नाहीत आणि दारू पित नाहीत त्यांना तर हे नक्की होत नाही. कारण असं का होतं तर हृदयाला कमी रक्तपुरवठ्याचा म्हणजे इस्टिमियाची सवय झालेली असते आणि कोलॅटर्स किंवा नवीन रक्तवाहिन्या ज्या आहेत ना त्या तयार होण्याची शक्यता निर्माण झालेली असते. 35च्या आत वय आहे आणि व्यसनं खूप करताय, जागरणं करताय, वाटेल तसं व्यायाम करताय तर मग तुम्हाला हृदयाचा आजार होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावरती असते. हे जसं आहे ना तसंच जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये मानसिकरित्या तो माणूस भित्रा असा व्हायला लागतो. बाहेर जायचं म्हटलं गाडीतून एकट्याने तर तो बरोबर कांदा बरोबर घेऊन जा, सूतशेखरच्या गोळ्यांनी असं सगळ्या औषधांची जंत्री बरोबर घेऊन जायला लागतो. तर ही मानसिकता जी आहे ना ती त्याची बदलते. संज्ञाशून्यता येते. आपण काय बोलतोय काय करतो हे बऱ्याच लोकांना समजत नाही, अशा पद्धतीचं लक्षण येतो. प्रलाप म्हणजे बडबड जी आहे ना ती बऱ्याच वेळा हृदरोगामध्ये बऱ्याच लोकांची वाढते. वैवर्ण्य म्हणजे संपूर्ण शरीराचा रंग जो आहे ना तो पहिल्यापेक्षा बदलला आहे असं लोकांनाही जाणवतं, त्या माणसालाही जाणवतं. याच्याबरोबर अंगामध्ये बारीकसा ताप जो आहे ना तो संध्याकाळच्या वेळेला या लोकांना राहतो. तोंड कडू पडतं, उचक्या लागतात, खोकला लागतो, दम लागतो असं बऱ्याच वेळा होतं. ह्याच्याबरोबरीनं तहान बऱ्याच लोकांना वाढते. अनाह म्हणजे पोट असं डब्ब होतं की जे फक्त पचनाशी संबंधित नाही आहे, हृदयाशी संबंधित आहे. अशा पद्धतीची लक्षणं जी आहेत ते त्याच्यामध्ये दिसत असतात. भार वृद्धी होते कारण वॉटर रिटेन्शन झाल्याकारणाने तुमचं शरीरातलं वजन जे आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं. शरीरातली धडधड जी आहे हृदयाची ती विचित्र पद्धतीने व्हायला लागते आणि आता जीव जातोय की काय धस्त होणं जे असतं ना ते वारंवार व्हायला लागतं आणि त्याचा आपल्या खाण्यापिण्या वागण्याशी संबंध असतो. ह्याच्याबरोबरीने शरीराला बऱ्याच वेळा निळेपणा येतो कंजनायटिल आल्यामुळे असतात त्यावेळेला. आणि दम लागणं, उंची न वाढणं, वजन न वाढणं अशा पद्धतीची लक्षणं त्याच्यामध्ये येतात. हृदयामध्ये अर्बुद किंवा गाठी तयार झाल्या तर तुमची भूकसुद्धा मंदावायला लागते. तर हे सगळं लक्षात आलं की जवळच्या वैद्याकडे जाणं आणि हे प्रकरण तपासून येणं गरजेचं आहे. पर्किन जे फायबर नावाचे जे फायबर असतात हृदयामध्ये ते आपल्या ॲरिथमियाशी किंवा हृदयरोगाशी खूप संबंधित असतात. जे पेसमेकरचं काम करतात. लहान व्हेंट्रिकल जे आहे त्याच्या आतल्या बाजूला लायनिंगमध्ये हे फायबर्स असतात आणि पेसमेकरसारखं ते काम करत असतात. ते जेव्हा काम करत नाही तेव्हा पेसमेकरचं ऑपरेशन वगैरे करायला लागत असतं. तर हे सगळं प्रकरण लक्षात घेऊन ही लक्षणं, त्याच्या आधीची सांगितलेली कारणं आणि हृदयाची एकंदरीत माहिती हे लक्षात घेऊन आपल्याला हृदरोग आहे की नाही हे तुम्हाला सिंगल आउट करता येणार आहे. पण तरीसुद्धा स्वतः काहीतरी करण्यापेक्षा किंवा गुगल सर्च मारण्यापेक्षा जवळ खूप चांगले वैद्य महाराष्ट्राच्यामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञानाचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. फारच छान सर आपल्याला प्रबोधन पण करत आहेत, जनजागृती पण करत आहेत की हृदयरोग कसे टाळता येतील, काय करावं काय नाही करायला पाहिजे. तर मित्रांनो तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्रीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे की विना ऑपरेशन आयुर्वेदाच्या साहाय्याने आपल्याला कसं हृदयरोगांवर मात करता येईल आणि याविषयी तज्ज्ञ आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आयुर्वेदाचार्य
वैद्य समीर गोविंद जमदग्नी आपल्यासोबत आहेत सर. आणि सरांनी आपल्यासाठी काय खास टिप्स आणलेले आहेत. कॅमेरा रेडी ठेवा, मोबाईलचा ऑडिओ रेकॉर्डर रेडी ठेवा. तर पित्ताशयाच्या खड्यांविषयी पहिली टिप आहे, बघूया आपण. तिसरा मोती आहे, तो सांगतोय डोंगरीचे जे आवळे असतात, डोंगरीच्या आवळ्याच्या म्हणजेच च्यवनप्राशचे जे आवळे असतात, पानाचे चूर्ण, त्या पानाचे चूर्ण सकाळ दुपार संध्याकाळ एक एक चमचा घेतल्यास पित्ताशयातील जे खडे आहेत ते कमी होण्यास मदत होते. तर ही टिप नंबर 3. चौथा जो मोती आहे तो थोडा मोठा आहे पण महत्त्वाचा आहे, म्हणून जरूर फोटो काढा, ऑडिओ रेकॉर्ड करा. सिझोफ्रेनिया विषयी आहे. सिझोफ्रेनिया या आजारासाठी वैद्याच्या सल्ल्याने पुढील काढा आपण वापरायचा आहे. ब्राह्मी 50 ग्रॅम, कुटकी 2 ग्रॅम, कडुनिंब 5 ग्रॅम, वेखंड 5 ग्रॅम, बला 10 ग्रॅम, कडू पडवळ 5 ग्रॅम, शतावरी 10 ग्रॅम, महावा मगज 10 ग्रॅम, दशमूळ 15 ग्रॅम, त्रिफळा 5 ग्रॅम, काडे चिराईत 5 ग्रॅम, मनुका 20 ग्रॅम. आणि मनुका सोडून इतर सर्व वनस्पतीची जी चूर्ण आहे या मात्रेत एकत्रित करून आपण ठेवायची आहेत. यापैकी 5 ग्रॅम औषध जे आहे म्हणजे 1 चमचा औषध आणि 1 कप पाणी म्हणजे जवळजवळ 150 ml पाणी एकत्र करून उकळायचं आहे. आणि उकळत असताना त्यात 4-5 मनुका बिया काढून कुटून घालाव्यात. आणि जेव्हा ते अर्धा कप काढा उरल्यानंतर काढा गाळून घ्यायचा आहे, तो प्यायचा आहे. हा प्रयोग सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला करायचा आहे. आणि हे औषध सतत 3 महिने घ्यावे, याचा अप्रतिम फायदा होतो. सुंदर अशी टिप आपण बघितली पित्ताशयातील खड्यावर आणि सिझोफ्रेनिया या महत्त्वपूर्ण जो आजार आहे त्याशी निगडीत. सर, पुन्हा तुमच्याकडे वळतो आणि आम्हाला कृपया मार्गदर्शन करा की कुठले असे हृदयाचे आजार आहेत त्याला शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन करावंच लागतं, आणि करायचं झालं तर पूर्व आणि पश्चात कर्व काय आहे त्याविषयी कृपया आम्हाला. बरोबर. कसं होतं, कंजेनायटली अनॉमली जे असतात ना, लहान मुलं जन्माला येतात आणि त्यांना VSD, ASD किंवा TR एट्रिदिया वगैरे सारखे जे आजार होतात त्याच्या वेळेला बऱ्याच वेळेला डॉक्टर हृदयाचं ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. तर आयुर्वेदामध्ये काही औषधं अशी आहेत की फक्त VSD आहे किंवा फक्त ASD आहे, त्याची छिद्र बंद करण्यासाठी बरेच चांगले उपचार आयुर्वेदामध्ये उपलब्ध असू शकतात. तर हे एक प्रकरण असं आहे की ज्याच्यामध्ये आजार खूप तीव्र वाढलेला असेल तर हृदयाची कंडिशनच इतकी खराब असते की ऑपरेशन करणंसुद्धा धोकादायक असतं, तरी त्यावेळेला ही परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या हृदयाच्या करोनरी आर्टरी पूर्णतः ब्लॉक होणं हा प्रकार जो असतो ना, 95% ब्लॉक आहेत, 98% ब्लॉक आहेत, अशा वेळी शरीर युजली कोलॅटस तयार करत असतं, पण ते शरीराला जेव्हा जमत नाही आणि हृदयाचा आजार वाढून मसल्सवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, जडजड वगैरे वाढायला लागते, त्यावेळेला तुम्हाला ऑपरेशनची गरज पडते असं डॉक्टर लोक म्हणतात. कंडक्शन्स जी असतात, मी मगाशी सांगितलं तसं विद्युत प्रवाह जो आहे हृदयातला तो जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर ते खूप धोकादायक प्रकरण असतं. अशा वेळेला पेसमेकरचं ऑपरेशन वगैरे करायला लागतं. आणि ते करत असताना काय होतं की नंतर मग हृदयाला धक्का लागून चालत नाही, मार लागून चालत नाही, दाब पडून चालत नाही. विद्युत जनित्र बाहेर जिथं जे आहे ट्रान्सफॉर्मर त्याच्याजवळ लोकांनी जाऊ नये, शॉक बसू नये, या काळजी तुम्हाला घ्यायला लागत असतात. तर ते कंडक्शन सुधारण्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये भरपूर औषधं असतात. वॉल खराब झाले ना तर मग 3 पद्धतीचे वॉल युजली डॉक्टर लोक असतात ते बदलून बसवत असतात. एक जे आहे ते डुकराच्या टिश्यूपासून किंवा गाईच्या टिश्यूपासून केलेले असतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम देतात शरीरामध्ये, पण ड्युरेबिलिटी कमी असते ज्यांची, आणि रक्त पातळ करणारे औषध त्याला फारशी घ्यायला लागत नाहीत. पण कोबाल्टचे वगैरे तयार केलेले जे केमिकलचे वॉल्स असतात त्यांची ड्युरेबिलिटी खूप असते, पण रक्त पातळ होणारं औषध सतत घेऊन जठर खराब होतं, नंतर हुडकं खराब होतं, असंही होऊ शकतं, ब्रेनमध्ये स्ट्रोकही येऊ शकतो. आणि काही जे डोनरनी दिलेले वॉल्स असतात ते सगळ्यात चांगले, 20-25 वर्ष त्यांनी त्याचं आयुष्य त्या वॉल्सचं असतं, हेही करता येतं. पण हे करण्याच्या आधी आयुर्वेदातली काही औषधं जी असतात ना ती वापरणं हे खूप महत्त्वाचं असतं. हृदयामध्ये तीव्र वेदना आहे आणि माणूस बेशुद्ध पडलेला आहे आणि इतर कोणताच उपचार त्यावेळेला त्याच्यावरती चालत नाही आहे, तीव्र श्वास लागतो आहे, अशा वेळेला तर इतर अवयवांचा परिणाम जो आहे ना तो बिघडायला लागलेला आहे. हृदयाच्या आजारामुळे इतर अवयव खराब व्हायला लागलेले आहेत. यावेळेला सुद्धा ऑपरेशनची गरज बऱ्याच वेळा होते. औषधोपचार कोणत्याच पॅथीचे लागू पडत नाहीत, अशा वेळेस सुद्धा ऑपरेशनची गरज पडते हे दिसतं. तीव्र जंतू संसर्ग आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हृदय खराब व्हायला लागलं तर तुम्हाला ऑपरेशनची काळजी जी आहे ना ती बऱ्याच वेळा घ्यायला लागते, ऑपरेशन करावं लागतं. आणि हृदयामध्ये ट्युमर्स वगैरे जर असतील, शरीरात पाणी खूप साचत असेल तर अशा वेळेसुद्धा ऑपरेशनचा मार्ग राहतो.
तर हे करत असताना पहिल्यांदा डॉक्टरांनी या गोष्टी सांगितल्यानंतर आयुर्वेद काय करू शकतो हे बघणं खूप गरजेचं असतं. तर मगाशी मी जसं सांगितलं तसं सांबराचं शिंग जे आहे ते उगाळून शृंगभस्मावर तिथे घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या लोकांना मधुमेही आहे आणि रक्तदाबी आहे आणि करोना आर्टरीचे ब्लॉकेजेस आहेत त्यांना प्लक्ष नावाची एक वनस्पती आहे. प्लक्ष ही वनस्पती काय आहे तर पंचवल्कल किंवा पंचक्षीरी वृक्ष आयुर्वेदात सांगितलेले आहेत. वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश. त्यातलं प्लक्ष नावाची पिंपरी नावाची जी वनस्पती आहे पुणा युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे या वनस्पतीची झाडं भरपूर आहेत आणि त्याला पारंब्या येतात वडासारख्या. तर त्याचं खोड जे आहे ते उगाळून 21 दिवस पोटात घेणं दुधावरती किंवा गोमूत्रावरती किंवा भाताच्या पेजावर किंवा मुगाच्या कडणावर घेतलं तर तुमच्या हृदयाचे ब्लॉकेजेस हे कमी व्हायला लागतात, दम कमी यायला लागतो, व्हॅस्क्युलॅरिटी वाढायला लागते, कोलॅटर्स वाढतात, मधुमेह कमी यायला लागतो आणि रक्तदाबही कमी होतो बऱ्याच वेळेला. व्हॉल्व्हशी संबंधित आजार असताना तुम्हाला गंधर्व पाक नावाचं जे औषध आहे एरंड पाक हे खूप उपयोगी पडतं. वासाघृत तुम्हाला उपयोगी पडतं. अश्वगंधा पाक जो आहे तो तुम्हाला उपयोगी पडतो. तर ही औषध वापरणं गरजेचं आहे. ओजवर्धन करण्याचं काम जे आहे ते जीवनीय गण करतो. तर हृदयाशी संबंधित ज्या वेळेला अशक्तपणा असेल ना त्यावेळेला तुम्हाला श्वासकाळ चिंतामणी किंवा आत्ता सांगितलं तसं चिंतामणी रस म्हणून एक आहे, रत्नाकर रस आहे. तर तो आपल्या हृदयाच्या पेरिकार्डायटिस वगैरे जे आजार आहेत ना किंवा एंडोकार्डायटिस वगैरे त्याच्यासाठी अप्रतिम उपयोगी पडतं. पण लोकांना त्याची कल्पना नसते. लोक त्यातलं पाणी जे आहे ते ऑपरेशनच्या हिशोबाने काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर ते मर्म आहे तर तुम्ही ही औषधं घेऊन बघणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्याबरोबर स्तनमूल आणि स्तनरोहित मर्माला दाब देणं, हृदबस्ती करणं, पाठी या मणक्याला लेप करणं आणि मर्माची ट्रीटमेंट करत असताना बस्ती करणं हे अप्रतिम उपयोगी पडतं. तुम्ही एकदा जेवायला सुरुवात करा, एक वेळचं जेवण तुम्ही घेऊ नका. हृदयाचे आणि पोटाचे आजार झपाट्याने कमी होतात, फुफ्फुसाचे आजार कमी येतात. तुम्ही झोप जी आहे ती भरपूर चांगल्या पद्धतीने घ्यायला लागा. त्यासाठी नाकात टाकायची औषधं, कर्णपुरण, शिरोधारा, शिरोबस्ती याचा वापर करून घ्या तर तुमची झोपेची क्वालिटी सुधारेल. मगाशी सांगितलं तसं तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा तर तुमच्या शरीरातलं ओज वाढायला लागेल आणि तुमचा हृदयाचा आजार हा झपाट्याने कमी यायला लागेल. हृदयाचा आजार एकदम वाढला, हृदय मोठं झालं तर ते पुन्हा पहिल्यासारखं होत नाही असा लोकांचा भ्रम आहे. तिळाचं तेल तोंडामध्ये जर धरलं तर हृदयाचा आकार कमी यायला सुरुवात होते, त्याला गंडूश असं म्हणतात. तर आयुर्वेदातल्या ह्या गोष्टी तुम्ही केव्हा वापरणार तर ह्या जर माहीतच नसतील तर तुम्ही ह्या वैद्यांच्याकडनं जाणून घेणे खूप गरजेचं आहे. जेवण कमी केलं, भूक लागली आहे की नाही असं जेव्हा वाटतं त्यावेळेला जेवू नये आणि शौचाला जाऊ का नको असं वाटतं त्यावेळेला जाऊन यायला पाहिजे. एवढे साधे नियम जरी तुम्ही पाळले आणि वेगारोध केला नाही तर हृदयाचे आजार कमी येत असतात. अर्जुनसारखी वनस्पती आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता. हृदयाची सक्षमीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही महारथ हासिल करू शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वैद्यांच्याकडनं समजून घेऊन तुम्ही प्रयत्न करायला लागलात तर हृदयाची बरीचशी ऑपरेशन जी आहेत ती तुम्ही टाळू शकता. सपोज करायलाच प्रवृत्त झालेला असाल तुम्ही आणि तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही पूर्वकर्म म्हणून काही गोष्टी करायला पाहिजेत. रोज अंगाला तेल लावायला पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन, रात्री लवकर झोपणं, 6 रसाचा आहार, तिखट कमी खाणं, शरीराला हृदबस्तीचा आहे त्याचा वापर करणं, पाठीच्या मणक्याचे लेप जे आहेत ते देणं, त्याच्याबरोबर त्रिफळा कैशोरामृता या गोळ्या पोटामध्ये घेणं, ओलं खोबरं जे आहे ते खाणं म्हणजे तुम्हाला रक्त भरावं लागत नाही. ॲनेस्थेसियाचा परिणाम तुमच्या शरीरावर जास्त येत नाही. तुमची जी जखम झालेली आहे स्टर्नमवरती ती उत्तम पद्धतीने भरून येते. हृदयाच्या मर्माला चांगलं बळ मिळतं आणि याच्याबरोबर वयस्थापन गणातली औषधं जर वापरली तर ऑपरेशन करायच्या आधी हे प्रकरण करावं, ऑपरेशन नंतरही या गोष्टी कराव्यात तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्याच्यातनं रिकवर होऊ शकता. आधुनिक शास्त्राने त्यांनी केलेलं ऑपरेशन यांनी जेवढा तुम्हाला फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा आणखी बोनस तुम्हाला या गोष्टीमुळे मिळणार आहे. तर हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. आधी टाळायचा प्रयत्न करा, टाळता येत नाही तर पूर्व आणि पश्चात कर्म करा आणि शतायुषी व्हा. फारच छान, सुंदर सर तुम्ही मार्गदर्शन केलं. आमच्या प्रेक्षक मित्रांच्या मनामध्ये हा प्रश्न होताच की काय करावं. मित्रांनो, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सरांकडून अजून आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे, अजून माहिती घ्यायची आहे या महत्त्वपूर्ण विषयावर. तर पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. किती वेळाचा विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.
विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. महत्त्वपूर्ण अशा हृदयरोग आणि आयुर्वेद या विषयावर तज्ज्ञ आणि ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमनगदी आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि नेहमीच ते जनजागृती औषधी वनस्पतींविषयी करतात. तर पाहूया सरांनी आज आपल्याला काय दाखवायला आणले, कुठल्या वनस्पती. सर, कुठल्या वनस्पती आणलेल्या आहेत त्याविषयी कृपया मला सांगा. एक सुंदर वनस्पती इथं दाखवतो मी तुम्हाला. आडुळसा नावाची वनस्पती, याला वासा असं म्हणतात आणि रक्तपित्तासाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. तर कसं होतं, आयुर्वेदात हृदयरोगाचं वर्णन जे आहे ना, ते जर बघितलं तर तिथं हार्ट अटॅकचं वर्णनच नाही आहे. आणि आयुर्वेदातला हार्ट अटॅक जो आहे ना, तो सुश्रुत संहितेमध्ये रक्तपित्त नावाच्या अध्यायामध्ये आलेला आहे आणि त्या रक्तपित्ताच्या उपद्रवामध्ये हृदय अतुल्य वेदना असं लक्षण सांगितलेलं आहे. तर रक्तवाहिनी फुटणं किंवा ब्लॉक होणं हा रक्ताचा आजार आहे आणि हृदयाची रक्तवाहिनी फुटणं हा रक्तपित्ताचा प्रकार आहे. तर तुम्ही आधुनिक शास्त्राचे लोक जे आहे ना, त्यांनी हृदरोग हा आयुर्वेदातला आधुनिक शास्त्राचा जो आहे तो तिथं बघायला पाहिजे. तर आडूळसा हे रक्तपित्त नष्ट करणारा औषध आहे. हे सतत जर घेतलं गेलं तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारच उत्पन्न होत नाहीत. दुसरी ही अतिबला नावाची वनस्पती आहे, मुद्रा किंवा पेटारी म्हणतात. ह्याचं मूळ जे आहे ना, ते घासून जर रक्तपित्त असलेल्या लोकांनी वापरलं, मधुमेह ज्यांना आहे आणि ज्यांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे, तर त्यांना अप्रतिम फायदा होतो. वापरण्याची पद्धत मगाशी सांगितली तशी त्या सांबराच्या शिंगासारखी आहे. हे इथं फळ जे आहे ते अर्जुनाचं फळ आहे. अर्जुन नावाची जी वनस्पती आहे त्याच्या सालीचं दुधातला काढा जो आहे ना, तो जर पोटात घेतला गेला तर हृदयाचा व्यास किंवा फुगणं जे आहे ते उत्तम पद्धतीने कमी येतं. इथं दुसरी जी वनस्पती आहे ती मला तुम्हाला मगापासून दाखवायची होती, ती म्हणजे ही प्लक्ष नावाची वनस्पती. तर या प्लक्ष या वनस्पतीचं जाड खोड जे आहे, हिला पारंब्या येतात, ते उगाळून तुम्ही पोटात घेतलं तर मधुमेह आणि रक्तदाब असताना तुमचा हृदरोग ही एक वनस्पती 80% घालवते, इतकं हिच्यामध्ये पोटेन्शियल आहे. इथं दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे जलौका. तर या जळवाजळ्याला आपण छातीला किंवा पाठीला लावतो, त्या रक्तवाहिन्यांचा विकास होतो. ह्याच्या तोंडामध्ये लाळ जी असते त्याच्यात हिरुडीन नावाचं द्रव्य असतं आणि ते रक्ताला पातळ करतं. तर इमिजिएट ज्यावेळेला अटॅक येतो त्यावेळेला अंगावरती गार पाणी टाकणं आणि त्याच्याबरोबरीने या गोष्टीचा वापर जवळच्या वैद्याकडे करणं हे पूर्वीच्या काळी लाईफ थ्रेटनिंग अशा गोष्टीतून पेशंटला बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडायचं. त्याच्याबरोबरीनं विद्ध कर्म किंवा अग्निकर्म करत असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी वापरता येतात. तर ही सुवर्ण शलाक आहे. हृदरोग उत्पन्न होत असताना जठरापासून म्हणजे आमाशयापासून हृदयापर्यंत जी प्रक्रिया हृदरोगाची सांगितलेली आहे, त्या प्रत्येक अवयवाच्या हिशोबाने जे शरीरातले पॉईंट्स आहेत किंवा मर्म आहेत त्याच्या आजूबाजूला या सोन्याच्या सळीने अग्निकर्म करायचं. तर हृदरोग वाढत नाही आणि वाढायला लागला तर तो हळूहळू कमी यायला लागतो. वैजंती तुळस, काळी तुळस किंवा पांढरी तुळस किंवा अजवला हे जर वापरलं गेलं ना तर उत्तम पद्धतीने ज्यांना कंजेनाइटल ॲनॉमली आहेत अशा लोकांना याचा उपयोग होतो. आपला भगवान श्रीकृष्ण निळा जसा दिसतो तशी मुलंही निळी दिसतात. त्यांना या पानांचा रस जो आहे तो वापरणं गरजेचं आहे. पेनिसिलिनच्या इंजेक्शनच्या ऐवजी रससिंदूर आणि शतावरी या 2 गोष्टी जर वापरल्या तर त्यांना संसर्ग होत नाहीत आणि ही मुलं चांगल्या पद्धतीने त्यांची वाढ व्हायला लागते. दुसरं एक इथं प्रकरण आहे ते म्हणजे बोराचं बी, हिरड्याचं बी आणि सांबरशिंग हे उगाळून जर वापरलं तर VSD आणि ASD मधला दमही कमी येतो आणि त्या छिद्रांची जी व्यास जो आहे ना तोही हळूहळू कमी येतो. दोन्ही असताना खूप त्रासदायक होतं, एक असताना याचा अप्रतिम फायदा होतो असं लक्षात येतं. ह्याच्याबरोबर काही गोष्टी अशा आहेत की मुद्रा आहेत. शंख मुद्रा म्हणून सांगितलेली आहे, महाबंध सांगितलेला आहे, महावेदबंध सांगितलेला आहे, सर्वांगासन सांगितलेलं आहे, खिचरी मुद्रा सांगितलेली आहे, त्यात जीभ कापणं हा प्रकार सोडून बाकी सगळा तुम्ही करू शकता. शांभवी मुद्रा सांगितलेली आहे. तर ह्याचा अप्रतिम फायदा तुम्हाला होतो. अंतकुंभक तुम्ही जेवढा करायला लागाल तेवढं लेंथ ऑफ लाईफ जी आहे ना ती आपली वाढते, हृदयाशी संबंधित आजार कमी येतात. फुफ्फुसाचा हृदयाशी असलेला संबंध, हृदय आणि फुफ्फुसाचा यकृताशी असलेला संबंध हा सगळा लक्षात घेऊन जी प्रकरणं सांगितलेली आहेत ती प्राणायामामध्ये सांगितलेली आहेत, बंधामध्ये सांगितली आहेत आणि मुद्रामध्ये सांगितलेली आहेत. अंगाला रोजच्या रोज तेल लावणं आणि हळूवारपणे फिरणं रोजच्या रोज हे केलं. चरणवयी मधुविदंती असं म्हणतात, चालणाऱ्याला मध मिळतो. तर संपूर्ण शरीरातल्या गोष्टींना त्याने व्यायाम होतो. 3 मर्म त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात आणि तुमचे हृदयाचे आजार असतील तर कमी होतात, नसतील तर होत नाहीत.
फारच छान. धन्यवाद सर. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमची जे हॅलो डॉक्टरचा संघ आहे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे आणि आमच्या प्रेमाला मर्यादा नाही आहे. यासाठी पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.